हॅलो गायज, तरी आपल्याला आज मांगी तुंगीला जायचं आहे. तरी अजून पिल्या आमचा उठला नाही. आमचे वैभव सर आता उठलेत. 5:05 उठतो बोलले ते, अजून उठलेत. बघा चेहऱ्याचे, अरे आता 5:05 वाजलेत ना, टाइम दाखवत त्यांना. बघा तोंड बघा यांचं. हॅलो गायज, तरी आम्ही आज मांगी तुंगी ला भेट देणार आहेत. तरी आमचा प्रवास सुरू झाला आहे. मी आणि माझा बरा मित्र इजाज आम्ही जात आहोत मांगी तुंगी. तरी नवीन पार्टनर जॉईन झाले आहेत आमचे सिनियर रिसेप्ट सर. 144 किलोमीटर. आणि आमचे वैभव सर. किती किलोमीटर आहे सर? 144. भरपूर आहे. चला मग नक्कीच. Let's go. तरी मित्रांनो, तुम्ही पाहता आता आपण मांगी तुंगीच्या जवळ आलेलो आहोत. तरी इथं एवढी धूळ आणि एवढा खराब रस्ता, थोडा इथं पुलाचं काम चाललंय वाटतं. तरी तुम्ही पाहू शकतात कसा व्ह्यू आहे. आमचे ऋषभ सर, वैभव सर, हे हाल झाले आहेत. तरी कसा बाजूबाजू पाकिस्तान. धूळ आणि माती तरी आपण मांगी तुंगीच्या खूप नाही, पायथ्याशी म्हणता येत नाही, जवळ आलेलं आहे. तरी अजून एक 10 किलोमीटर तरी डिस्टन्स राहिलेला आहे आपल्याला. तरी पाऊस येतात, एवढा धुरळा, एवढी वार, एवढं सहन करून झालेलं आहेत आपण. तरी आपली इथं मांगी तुंगी. तुम्हाला मांगी तुंगी भारी आहे. तरी आपण मांगी तुंगीच्या पायथ्याशी थांबलो. जायच्या अगोदर थोडा नाश्ता करावा होता. आपण पोहे घेतले, ते थोडा आनंद घ्यावा. म्हणजे आता म्हणजे वाघाला आपली जायला ताकद मिळते थोडी. पण खोकर झालेले. हा वाघ वाघ दिलेला आहे आता. वाघ अजिबात 3,500 पायऱ्या आहेत म्हटल्यावर वाघ दिलेला आहे. नाही ना. ಹೆಸರು तरी ಹೇಳಿದ್ರು ಹಾ ಹೆಣ್ಣು ಒಟ್ಟು ಹೇಗ್ ಕೊಡ್ರಿ ನೀವು ಒಟ್ಟು ಪಟ್ಟಾರ ಹೇಳ್ರಿ गेट ಹಾ ಗೇಟ್ यार बोल रही गेटवर जाऊ गेटवर मागे तुम्ही तरी हा तरी आपण पाहू शकता मागे तुंगीचा कसला व्ह्यू भारी दिसतोय यार, खूप भारी. तरी आपल्याली ही मांगी आहे, ही तुंगी. तरी आपण अगोदर मांगीचा सर करणार आहेत. तरी आपण पाहू शकतात. चला पाहूया पुढे. खूप भारी व्ह्यू आहे. तरी आपण मांगी तुंगीच्या पायथ्याशी गाडी पार्किंग करण्यासाठी थांबवली आहे. ते बघू शकतात आपला पिल्या गाडी पार्किंग करत आहे. भारी असं व्ह्यू आहे साईडनं, पाहू शकतात. तरी आपण थोड्याच वेळात आपण वरी सर करणार आहे, पाहून घ्या. तरी आपण मांगी तुंगीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तुम्ही दिसतंय तुम्हाला ही तुंगी, तिकडं मांगी. असो पिल्ला कोणाचं पॅन्ट घेऊन आलेला आहे. त्याला गेटवरती काय तर पार्सल होतं. तरी छोटीशी का होणार मदत कन्नडमध्ये ती पिल्याने केलेली आहे.
तरी आज कन्नड भाषेचा पुरेपूर फायदा झालेला आहे आपल्याला. चला तर भेटूया, आपण जाऊया, सर करूया. तरी मी स्वतः 3500 पायऱ्या आहेत, तरी मी नॉनस्टॉप सर म्हटलंय हा नॉनस्टॉप सर करणार आहे. कसं आहे माहिती आहे का वैभव सर, ह्याने काय माहिती आहे का, जेव्हा कामावर येतो कंपनीतून तेव्हा रूमची 30 पायऱ्या चढायला नाकानुकी आहे त्याच्या ह्याला. ते म्हणजे लय कंटाळा येतो खूप. आता ते 3500 पायऱ्या चढायला इकडे आणले, त्याला दाखवायचं आहे की बाबा ते 3500च्या समोर 30 पायऱ्या काहीच नाहीत, अजिबात नाही. आज तो चढणार आहे म्हणतोय. बुगा 100% चढणार का? 100% चढणार. ओके 100%. बघूया आपण. पाहूया, बघूया, ट्रिक घेतलाय आता. पाहूया. आणि सोबत काय घेतलं आता? सोबत काही नाही घेतलं. एनर्जी येण्यासाठी काय? येण्यासाठी फक्त आता एक drink पाणी पण बॉटल आहे, घेतलं? स्नॅक्स आहे, ते सफिशियंट आहे माझ्यासाठी. ओके हा चल ठीक आहे, चला ठीक आहे. पाहूया. चला पाहूया. एनर्जी कडेपर्यंत शेवटपर्यंत राहील का हेच? 100% राहील. चला गाईज पाहूया ओके, आपण. पाहूया. चला बाय. कुणाला काय बोलायचं आहे का आता? कारण 3500 पायऱ्या आहेत, त्याला उत्सुकता लागली आहे. नाही, मला कधी एकदा वर जाऊ. वरती जाईल, हा, दर्शन घेईल ओके आणि मी चढणार 3500 पायऱ्या विदाउट चपलाचे. हा हे बघा, कुणाच्याही पायात चप्पल नाहीत, अजिबात नाही. ऊन खूप कडक आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि पिल्या आपलं उर्फ महेश वाघ, वाघ तो जो आता स्टॅमिना आहे त्याच्याकडे, जो एनर्जी आहे तो कडेपर्यंत ठेवत आहे असं तो वचन दिलंय. आणि तो चढणार, नॉन स्टॉप चालणार, कुठेही दम न खाता. 100%. असंही तो 2 एनर्जी ड्रिंक पेलेला आहे. टाइम किती वाजले बघ. आता टाइम झाले. चलो ओके चल. चलो तरी आम्ही मांगी तुंगी चढायला स्टार्ट केला आहे. तर तुम्ही बघू शकता आज किती भारी व्ह्यू आहे. आणि पायऱ्या पण अशा खूप छान, अशा पायाला न त्रास होणार आहे. तरी पण ठीक आहे, बोल काय म्हणतो तुझ्यात? मी खूप एक्साइटमेंट आहे की तुझी एनर्जी पाहण्यासाठी. अच्छा कमिटमेंट केली आहे. अच्छा. तुला पाहायचं तू ते नाही. निभवतो का नाही? 100% निभवणार मी. तू पाहत राहा, सगळे बघतील. लाईव्ह चालू आहे आपलं. ठीक आहे महेश, पाय काव कापा लागले तुझं? वैभव सर पाय कसं कापा लागले त्याचं? अजून 5 मिनिट पण नाही झालं. वाघाची बदनामी केली तरी वाघाची बदनामी होत असते. हा. हे बघा त्याच्याकडे, हे बघा आपल्याला वरती जायचं आहे ते. त्यानंतर असं म्हणले तुम्ही तिकडे पाहू शकता आहे मांगी. त्यानंतर 1 मिनिट पुढे दिसेल आणि तो हा दिसतोय तो तुंगी. वरून पण पाहू पण कसा व्ह्यू दिसेल. माणसांना त्रास होण्यासाठी पायऱ्या केल्यात. अति त्रास वागायला व्हावं लागले होते. बघूया थोडंसं, हा वागायला ताण लागली. थोडंसं पाणी पिलं धबधब्याचा. आणि हा विश्रांतीसाठी थोडीशी जागा बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे पहा तुम्ही, वाघ आता कुठं पाणी जाऊन पिणार माहिती आहे का? इकडे झरा होता, झरा बंद झालाय. हां बोल. मागे तुम्ही पायऱ्या केल्यानंतर तुम्हाला छोटंसं मंदिर दिसतंय. ओके अच्छा, इथं आहे धबधबा छोटासा. हा, इथे काय आहेत पाहूया. हो, त्यांचं म्हणणं आहे की ते गुफा आहे. गुफा तर वरती आहे जिथे किती मूर्ती आहे ते. आणि आमचे सायंटिस्ट ऋषभ सर, काय बघताय तुम्ही? काहीच नाही तिथं. चला पाहूया थोडस. गेलेलो फुल तर काहीच नाही तिथं. ओके छान असं फुल आहे. हो तर ते माझ्या गर्लफ्रेंडला देणार आहे. इजाजला इजाज हा बोल ना. मागे बघ, तू पडशील. फुल बघ ना किती छान आहे. हो खूपच तुझं छान आपल्याला आहे. जमलंय ना, तर तू वणीला देऊ शकतोस. ओके तोपर्यंत थोडं सुकून impress जाईल खरं ते. जाऊ दे. हा नाही आपण त्याला काहीतरी करू सोय. त्याला ड्राईस पण आणलं नाही. काहीतरी कला करतात. उठ ना बाबा, चला. काय झालं? फुल बघ हा किती छान आहे. फूल गुलाब का. काय झालं ऋषभ सर? चला वाघ चाललंय पुढे.
वाघाच्या पायावर पाय टाकत चालायचं आहे आपल्याला आता. वाघ आता पुढून पळणार आहे तो फक्त ऑब्झर्वेशन करतोय. गैरसमज नाही. हा पाटील सर आपले प्रदीप पाटील. ओके. किती पायऱ्या चढले असते? आपला ढाण्या वाघ आहे ती ढाण्या वाघ. आणि तुला वाघ काय आहे कुठे भाऊ? हा 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 कुठे त्याचा ह्याच्यात गेला. काळा आहे की राव वर गेला हो. इथे जायचं आपल्याला त्याच्या अगोदर इथे जायचं. काय विचार आहे किती चढला? विचार काय नाही तुम्हाला सगळं मी थांबलो आहे. बर चला ना कोणाला दम लागलाय. चला दम वागायलाच लागलाय. त्याला बसू दे ना. त्यांना बसू दे ना. काय झालं? नाही सोबत घेऊन जाते ना. हे इथून दोन. सोबत घेऊन जात त्यांना जमीनदारी आपल्या बागची. त्यांना फोन आला होता त्यासाठी त्यांना उशीर झाला थोडस. नंतर आज वाघाचे पुढे राहिले असते. तिला सांगताना बसून ठराविक काळामध्ये ठराविक वेळामध्ये त्रास वाटत होतं. कुठे दिसतं इथं असे पोपट बनले आहेत. पोपट? हा पोपट. कुठला देव आहे सांग की. तरी इथं 108 फुटाची उंचीची आपल्याकडे इथं जैन आपले ऋषभदेव हे यांची मूर्ती आहे. तरी आपली वरती जवळच आहे ना. पाषाणाचे हा? आणि पाषाणापासून बनवलेली आहे ते. विश्वातली सगळ्यात मोठी अच्छा 106 फुटाची ते सांग ते बोलतोय ना ते. मूर्ती आहे. सांग एक पुढे एक्सप्लेन करतो आपण का पुढे झाल्यानंतर वरती एक्सप्लेन कर. सध्या आपण मध्ये आलेलो आहे. जवळपास 500 पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत. ओके. आता इथून एक ट्रॅक लागलेला आहे सगळं 100 मीटरचा. 100 नाही दादा सगळा नाही 150 पायऱ्या. वाघाने चॅलेंज स्वीकारलेलं आहे की नॉन स्टॉप त्या पायऱ्या चढणार. त्यामुळे आता वाघाने चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर आपण सगळे प्रतीक्षेमध्ये आहोत की वाघ आपला परफॉर्मन्स कसा दाखवत आहे ते. वाघाने सध्या वार्म चालू केलेलं आहे. तरी थोड्याच वेळात तो चालू झालेला आहे. चला गाईज आपण पाहूया. हे थांबू नको रे. अपमान होईल. पाय भरून मग आता तुझी तुमच्या आधी आलता वाकी नाही माहिती. हा चालेल टॉप जिंकलाय तो वाघ सध्या न खाले. आणि माझं तर माझं ते झालंय. सरक सरक वाघ सरक. तू हरलाय. अरे बापरे. वाढ सोड तू. अशा प्रकारे वाघानं दम सोडलेला आहे. अर्ध्या रस्त्यात बी आलेलं नाही. प्रत्येक वाघाला विश्रांतीची गरज असते. अर्ध्या रस्त्यात सुद्धा आलेलं नाही वाघ. अर्धा नाही चॅलेंज हरलेला आहे. तरी असा 80% आढावा झालेला आहे आज सध्या. पायऱ्या चालल्या आणि आता इथं म्हणतो आम्हाला इथं सोडून जावा. बाहेर. तुम्ही जाऊन या. आम्ही माघारी खाली जाता नाही तुम्ही. ऊन किती आहे बघा बाहेर. ऊन किती आहे? कळत असेल. कुठे ऊन? ऊन कुठे? दिसत नाही. ऊन कुठे? आबळ आले. तू चल. वाघ कारण सांगायला आता असं शोधाले. वाघाचे पाय आता भाजलेले आहेत पुन्हा हा आणि सवय वाघाला भाजलेत पाय. चला चला मग सवय येतो. चला अजिबात नाही. अजिबात विश्रांती केल्याशिवाय चलत नसतो वाघ. विश्रांतीचं आपण हे केलंच नव्हतं. ते कशासाठी बनवले हे? वाघाला दम लागणार हे माहित होतं पहिलाच अगोदर. हा. म्हणून लोकांनी जावं
जागोजागी हा. वाघाच्या विश्रांतीसाठी विश्रांतीगृह बनवलेलं आहे. तरी लोकांनी खूप असं भारी पराक्रम केला आहे जे की माझा विचार केला. कारण आपल्या उन्हामध्ये हम्म. एवढा सर करणं सोपं नाहीये. सरकार सरकार कुठं आलं इथं? सरकारनं सरकार बाहेर सर करणं हा सोपं नाहीये. तरी पण मी थोडी विश्रांती घेत आहे. आपण कमेंटमेंट केली होती की स्टार्टिंगला की तुम्ही 3,500 पायऱ्या चढणार आहेत. त्याचं काय झालं? चढतील ना, थोडी विश्रांती घेऊन थोडं जाऊ दे त्यांना काकांना. बघा आपले वयस्कर दादा काका 3,500 चढून पायऱ्या खाली जात आहेत. आम्ही गेलो 10 वाजता. 8 वाजता येतं. हा पूर्ण जाऊन आला, हा पूर्ण सगळं जाऊन आला. हा काका तुम्हाला दम लागलं का? नाही नाही काही नाही. मग हे वाघाला का दम लागते? सवय आहे ना तो बाजूची. सवय काय? तुम्ही कुठं काम करताय? इथंच काम करताय का? हा आम्ही इथं गावात खालती ना? हा दररोज येत नाही, कधी तर येताय तुम्ही इकडे? हा शेतकरी येतील. शेतकरी आहेत ना? शेतकरी आहे. हा वाघ पण शेतकरी असं मग एवढं का दमते? फरक आहे. काय फरक आहे? रोज काम करतात ते. त्यांनी भाकरी खाल्लेलं आहे, ते पिझ्झा बर्गर खाल्लेले आहे. अच्छा, तुम्ही तर पिझ्झा बर्गर नाही खात. तरी काय हा माणूस पिझ्झा बर्गर त्याच्यामुळे वगैरे खाऊन जगलेला आहे. हा. आम्ही मिरची भाकर खाऊन हिंडणारे माणसं ओके म्हणजे काम करणारे. ओके ओके तुम्ही पाहू शकता. चला जाऊया आपण. अशा प्रकारे आपण पुढे करतो. खूप वर्ष जायचं आता जायचं नसते. जाऊ दे, असते. वाघाची खूप स्तुती केला तुम्ही. वाघ असा आहे तसा आहे. काय अवस्था आली वाघाची? काय अवस्था आली? हा बिस्किट द्या त्याला. हे नको, हम्म? सगळं मातू दे. घे त्याला द्या. दिले खरं दिले का तुला? आणि मग मागे फेकून बघू बघू इकडं काढून देतो. नाही काढते ते. चावून खायचं असतं रे. छान, यमी यमी. घ्या त्याच्याकडूनच, त्याच्याकडे आहे अजून. थँक्यू मग त्याला. थँक्यू म्हणे या वाघाला. मी दिलं ना. बाबा गेलं पिल्या, बाबा गेलं ती. आपल्याला ना कसलं बोला. अरे फाटलं. अरे गंडवलं. काहीच नाही माझ्याकडे. आपण नका केलं. आपण दोघांचे काय नाही काय म्हणतात? आडवगे आडव दोघांचे होते.
उडवा उडवा डोळा उडवा त्याचा. एक डोळा आहे की एक डोळा ठेवा फक्त. आता लागलं तिकडे लांब मारा. पाणी कुठं आणतं वर ना कुठून तुम्ही कुठले इथलेच का? काय म्हणलं काय बनतो? नको नको काय घेताय? लिंबू सरबत. मसाला टाकलाय ते पाहिजे का तुला? नको असलं तर सांग आताच. ट्राय करू. त्या ह्याच्यात टाकलाय का ग्लासमध्ये? एकातलं काढून टाका. काय टाकलंय ते? मसाला ठीक आहे असो. एकच नका देऊ. थांब थांब. कसा आहे? छान. प्यायच्या अगोदर छान. थंड आहे का? बर्तन जाणार माणूस असं करणार. पहिला करत होत काय झालंय? विषय काय झालं नेमकं? काय झालंय? नको मत वर त्याची. नको म्हणतोय. मित्र आज रेडी आहे का बा कसं पलटी मारते लगेच. कॅमेरा सुरू झाला की ते नाही म्हटलं ना कॅमेरा चालू करायचं आपण. तेच ना. अशा प्रकारे दमात चलत येत आहेत. एक मिनिट कुठून टाइम केलं. ऋषभ सर तुम्ही बघताय असं हे काय आहे समोर? हे तुंगे आहे हा आणि ते मांगे आहे तिकडे पलीकडे दिसते ते. ओके तिकडे जाऊन आलो आपण. आता इकडे जायचं. तुंगीकडे जाऊ. ओके चला. झाले असतील काय 2,500 ते 2,500 का 3,000 झाले असतील. 3,000 झाले असते. ओके 3,000च्या वर झाले असते. थोडंच राहिलं ना आता. हो. हे बघा पर्वतरांगा कशी दिसतात वरती सगळे. कुठं जायचं? ढगात जायचंय का? डायरेक्ट ढगात. ढगात डायरेक्ट. चला चला डायरेक्ट ढगात. डायरेक्ट झोपल्यावर ढगात गेला म्हणत होते ना. चला. तरी मी अशा प्रकारे तुंगी वरती आलेलो आहे. तुंगी पाहू शकता तुम्हाला डोंगर, भव्य असा डोंगर. तरी माझी मित्र कंपनी अजून खूप पाठीमागे आहे. ते तुम्हाला दिसते ते मागे आहे. तरी पाहू शकतात आमची मित्र कंपनी खूप खाली आहेत अजून. मला म्हणलं ते वाघ चढणार नाही, ते करणार नाही. बघा खूप खाली आहेत अजून. दिसू शकतो तुम्हाला. ही आहे वाघाची पावर. बघा किती उशीर आला, किती टाइम बसून थांबलो मी तर. अजून बी खाली आहेत. वाघ हरला नाही, वाघ दमला, वाघ जिंकला. शेवट वाघ आला सगळ्यात आधी. एवढा कौशल रे. अरे तुला तिकडे यायला काय झालं? मी जाऊन आलो रे वाघा तिकडे. फक्त इकडे आला. खोट बोलायचं नाही. जाऊन आलो. अजिबात नाही. किती वाजत आता? आम्ही दोन्ही मागे तुंगी दोन्ही केलं. अजिबात नाही. हे बघा तिकडे इकडे आहे सोडून बघा. तिकडे राईट एवढं का लागतो मारतो. रे, एवढं का लागतोय? तू इकडे येतो. आम्ही पार ते पण खोट मागे बघून आलोय. खोट बोलायचं खोटं नाही. बोलायचं नाही. वय बस रे. हो का हे आपलं ऋषभ सर. माणूस हिंग काय झालंय?
हाय व्ह्यू बघते ते व्ह्यू हा हे बघा व्ह्यू असा खूप तिकडे भारी काय नाही असा. आलास तू तिकडे खूप भारी चांगलं होतं मी आलो रे तिकडे जाऊन तुमच्या आधी आलो मी खोटं नाही बोलायचं ते बघा कसा व्ह्यू आहे तुंगीचा व्ह्यू बघा तुम्ही खूप छान असा व्ह्यू आहे तरी आमची मित्र कंपनी खूप लेट आली माझ्या मागून तरी पण ऋषभ सर दोन्ही मागे तुम्ही दोन्ही केले तू कुठे केलास बे खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही अजिबात नाही लातूर आहे पिल्लू मागे करून तुंगी केले मी शेअर करू त्या व्हिडिओ मध्ये हा दिसते का बघू तिकडे व्हिडिओ मध्ये दिसला म्हणजे तुम्ही अगोदर गेला असत कुठं हा? तिकडे यायचं रे पाहायचं ते पण इथं एवढं लांब आले तर आपण किती 150 किलोमीटर लांब आले ऋषभ सर तिथून आणलं दिसायला लागलंय बघा हे तुंगीचा व्ह्यू कसा आहे व्ह्यू भारी आहे का खूपच मस्त खूप छान तरी बघा खाली व्ह्यू छोटस मंदिर आहे काय वर जायचं म्हटलं ना आता ऋषभ सर लघुबरी ऋषभ सर लघुबरी सर लघुबरी याळा गातन याला पण लघुबरी लघुबरी हा बंडे हाय इकडे नंतर बाय मला त्याच्याचं भरता सांगते कॉमेडी म्हणा किती क ख ग याला वांगळा शंदन्य मन बरं आणखी एकदा हा अशा प्रकारे आम्ही थोडं राहिले उतरले आता मला वाटते 5 तास झाले ना 2:45ला निघालतो 2 ते 7:15 5:45 5 तास हां 6:30 वाजलेत 5:45ला म्हणजे 5 तास होते जवळजवळ 5 तास लागले आम्हाला वरती जाऊन खालती यायला हे बघू शकता सुमारे 17 किलोमीटर झाले 17 किलोमीटर म्हणजे टोटल वरती 3,500 पायऱ्या जाण्याचे आणि 3.5 येण्याचे म्हणजे टोटल 7,000 आपण पायऱ्या चढलो ना ओके चला झालं आहे आता अजून इथून आम्हाला जवळजवळ 150 किलोमीटर जायचं आहे सिन्नरला नाशिक वाजतील 10 वाजतील कदाचित 10-11 वाजतील जाणार निवांत जाणार आहे मी जेवण वगैरे करू चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय अशा प्रकारे आपण परतीच्या प्रवासाला लागले आहोत तरी आपण मागितलं की आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे तरी पण आपण आता डायरेक्ट जाऊया आपण आपल्या काय नक्कीच विजिट करा नक्की विजिट करा तुम्हाला कळेल मागितुंगीचा स्पॉट खूप भारी आहे अशा प्रकारे आपली जेवण करायचे आहे आपली तरी आपण आराध्या हॉटेलमध्ये आलेले आहोत छान धाबा तो जास्त छान दिसतो हॉटेल बघूया कसं आहे फूड कसं आहे बघू